आता आम्ही इंदोरवरून ओंकारेश्वराला चाललो आहोत। साधारण इंदोरवरून 80 किलोमीटरचं अंतर आहे। 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याच्यापैकी चौथं स्थान हे ओंकारेश्वर आहे। आपण आता तिथे जाणार आहोत, तिथल्या महादेवाचं दर्शन घेणार आहोत। अतिशय आध्यात्मिक पवित्र स्थान आहे। मध्य प्रदेशात खंडवा जिल्ह्यामध्ये हे स्थान येतं। नर्मदा नदीच्या काठी हे स्थान विसावलेलं आहे। नर्मदा नदीच्या पात्रामध्ये एक द्वीप आहे, त्याचा आकार ओंकारासारखा आहे, म्हणून तिथल्या देवाला ओंकारेश्वर असं म्हटलं जातं। आता आपण मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोचलेलो आहोत। नदीपात्रावर मोठा असा पूल बांधलेला आहे, त्यामुळे लोकांना नदी ओलांडून पुलावरून जाता येतं सहजगत्या। आता आपण दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहोत। हळूहळू आता आपण पुढे चाललेलो आहोत। हे पहा, कडेनी नर्मदा नदी। आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये। बऱ्यापैकी गर्दी होती, दुपारची वेळ होती, त्यामुळे आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलो होतो। आता दर्शन के लिए मंदिर के पास खुलेंगे। दर्शनार्थ चालू है। मंदिर परिसर में प्रवेश द्वार पर ओंकारेश्वराच्या इथे मला आपल्या महाराष्ट्रीयन तरुण मुलं भेटलीत। ती इथे व्यवसाय करतात आणि महाराष्ट्रातून इथे खास व्यवसायासाठी आलेले आहेत आणि मला खूप आनंद वाटला हे लोक भेटले। तर तुम्ही काय करता आणि तुमचं किती वर्ष झाले तुम्ही इथं आहात? आमचे 10 वर्ष झाली इथे दुकान आहे। आमचे आजोबा इथे होते, पण आता आमचे कॉलेज संपले, आम्ही इथे सेटल झालो। ही पेढा महाराष्ट्रातला पेढा आहे, कुंतलगिरी फेमस पेढा आहे आणि इथे MP मध्ये ओंकारेश्वर मंदिरामध्ये पेढा विकत आहे।
मला खूप आनंद वाटला, कारण तुम्ही एवढे तरुण मुलं छान एवढा सगळा व्यवसाय करताय. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी शुभेच्छा. उत्कर्ष होऊ दे. जय गणेश पेढा सेंटर म्हणून आहे यांचं दुकान. इथली स्वच्छता अप्रतिम आहे. नदीमध्ये कुठंही घाण नाहीये, कचरा नाहीये, त्यामुळे पाहून खूप प्रसन्न वाटलं. आता आम्ही परत दर्शन घेऊन मन आमचं शांत करून परत इंदोरला जायला निघालो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राधा रसोई घर, कारण बाकीचे सर्व व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे खाण्याचे. त्यामुळे पाहत रहा राधा रसोई घर हे माझे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.